पुस्तक दुर्दम्य भाग 11. त्या वर्षी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. जिकडे तिकडे उपासमार चालली होती. गुरेढोरे वाऱ्यावर सोडून, पोरे बाळे मिशनऱ्यांच्या दारात टाकून, घरे उघडी टाकून माणसे देशोधडीला लागत होती. अन्नाशिवाय मृत्युमुखी पडत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. हजारो माणसे अन्नाच्या शोधार्थ निजामाच्या हद्दीत गेली होती. शेकडो मुंबईत आणि पुण्यात येऊन दाखल होत होती. वेड्यासारखी इकडे तिकडे फिरत होती. सार्वजनिक काकांना क्षणाची उसंत नव्हती. माहिती गोळा करणे, अहवाल प्रसिद्ध करणे, सरकारकडे निवेदने पाठवणे, करमाफीची मागणी करणे, दुष्काळी कामे सुरू करा म्हणून तगादे लावणे, या उद्योगात ते सारखे घडले होते. चिंतेने, अतिश्रमाने त्यांचा चेहरा काळवंडला होता. जणू सगळ्या महाराष्ट्राची चिंता वाहणे ही आपली एकट्याची जबाबदारी आहे, अशा प्रकारे ते वावरत होते. वासुदेव बळवंत फडके नावाचा तरुण तर वेड्यासारखा गावोगाव वणवण फिरत होता. लोकांची दुर्धर अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू फुटायचे. संतापाने तो वेडापिसा व्हायचा. डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात साहजिकच या विषयावर जोरदार चर्चा होत असे. अशी सगळी मंडळी संध्याकाळची जेवणे उरकून बसली होती. कोणत्या तरी खोलीतला दिवा बाहेर व्हरांड्यात आणून त्या प्रकाशात गप्पा चालू होत्या. उपासनांनी विचारले, काय बळवंतराव, आज किती पोळ्या खपविल्यात? बळवंतरावांनी सुपारीचे खाण तोंडात टाकले. आज पोहून आलो होतो, त्यामुळे नेहमीपेक्षा 4 सरस उठविल्या. सगळीच मंडळी जोरात होती. शंकरा अगदी वैतागून गेला. म्हणायला लागला, हे मला झेपायचं नाही. दुसरा माणूस हाताखाली द्या, नाही तर मला आपला मोकळा करा. सगळीच मंडळीने गमतीने हसली. पण उपासनी पुन्हा गंभीर झाले. आपण आपले रोज 2दा भरल्या ताटावर बसत आहोत, अकंठ जेवत आहोत, आणि तिकडे माणसं अन्ना वाचून प्राण सोडित आहेत. या गोष्टीची आठवण झाली म्हणजे घास घशाखाली उतरत नाही. शारंगपाण्यांनी विचारले, पण ह्या प्रकारावर काहीच का इलाज नाही? बळवंतराव म्हणाले, आवर्षणावर कसला आला आहे इलाज? तो निसर्गक्रमाचा भाग आहे. आपले केरुनाना तर आवर्षणाचं गणित मांडतायत. सूर्यावरचे डाग आणि आवर्षण यांचा परस्पर संबंध ते गणितानं सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत. पटवर्धन एकदम चिडले. ह्या टिळकांना जिथे तिथे गणित दिसतं. इथे माणसं पटापट मरतायत, त्यावेळी गणित मांडून काय होणार आहे? बळवंतरावांचा वावदूकपणा उसळून वर आला. मग काय करायचं म्हणता? आकाशात जाऊन ढग ओढून आणायचे आणि त्यांच्यावर काठ्या मारून त्यातलं पाणी खाली पाडायचं. तसं करायचं असलं तर तुम्ही पुढे व्हा, मी आलोच तुमच्या मागून. तुम्ही दोघेही दरवेळी अतिरेकीपणा करता. मुख्य मुद्दा असा की प्रजेचे अतोनात हाल होत आहेत आणि दूर व्हावेत, यासाठी काहीतरी करायला हवं. खऱ्यांनी भांडण मिटवून गाडी रुळावर आणली. बळवंतराव म्हणाले, अहो, एकट्या दुकट्याची उपासमार होत असली तर आपणास मदतीला धावून जाता येतं. जिथे हजारोंची उपासमार होत आहे तिथे आपण काय करणार? हे काम सरकारचं आहे, त्यानंच ते करायला हवं. शारंगपाण्यांनी सगळ्यांची जबाबदारीतून मुक्तता केली. पटवर्धन पुन्हा उसळले. अहो, सरकार कशाला काय करणार आहे? आमचे लोक मेले तर त्यांचं त्या इंग्रजांना थोडं सोयरसूतक आहे. त्यांच्या चैनी यथास्थित चालल्या आहेत. डोक्यावरचा पंखा शिपाई हलवतो आहे. बबरजी आपलं पाककौशल्य त्यांच्यासाठी पणाला लावतो आहे. मेमसाहेबांच्या इशाऱ्यासरशी बग्गी समोर येऊन उभी राहत आहे. बळवंतराव हसले. तर मग तुमच्या विचाराप्रमाणे या परिस्थितीवर तोडगा एकच, तो म्हणजे इंग्रजांचं सरकार उलथून पाडायचं. सगळी मंडळी मोठ्याने हसली. पटवर्धन अंमल खट्टू झाल्यासारखे झाले, पण मग धीर करून म्हणाले, ही गोष्ट काही अगदीच अशक्यातली नाही. तसाही विचार करणारी मंडळी या पुण्यात आहेत. खुळेपणा आहे नुसता हा, उपासनी उद्गारले. केवळ अविचार, शारंगपाण्यांनी दुजोरा दिला. बळवंतराव क्षणभर स्तब्ध राहिले. ही गोष्ट काही अगदीच अशक्यातली नाही, या वाक्याने त्यांच्या अंगावर एकदम सरकन काटा उभा राहिला. एखादे गणित सुटल्यावर उठत असे तसा. आखाड्यात समोर उभा राहिलेल्या प्रतिस्पर्धी मल्लाची ताकद अजमावावी तशी ते कल्पनेने इंग्रज सरकारची ताकद अजमावू लागले. या पटवर्धनांच्या म्हणण्यातही काही तथ्य आहे. अशक्य असं काहीच नाही. आर्किमिडीज तर ही पृथ्वी देखील उलथून टाकणं शक्य आहे असं म्हणायचा. त्याचं त्याने गणित मांडून दाखवलं होतं. मग इंग्रज सरकार उलथून पाडणं का अशक्य व्हावं? फक्त त्यांचं गणित नीट मांडलं पाहिजे. खरे म्हणाले, घ्या. लागले हे पुन्हा गणित मांडायला. आणि हशातच ती बैठक मोडली.
पण खोलीत गेल्यावर थोड्या वेळाने एकदम कसली तरी आठवण झाल्यासारखे बळवंतराव उठले आणि तरातरा पटवर्धनांच्या पुढे जाऊन उभे राहिले. अशा विचारांची माणसं पुण्यात आहेत असं तुम्ही मगा म्हटलं. ही मंडळी आहेत तरी कोण? मला त्यांना भेटायचं आहे. वासुदेव बळवंत फडके नावाचे तरुण गृहस्थ आहेत. मोठे करारी आहेत. आपल्या देशबांधवांचं भलं कसं होईल याचा त्यांना केवळ ध्यास लागला आहे. ध्यानी मनी स्वप्नी दुसरा कसला तो विषय नाही. त्यांच्या मनात काही धाडसी योजना आहेत. बळवंतराव म्हणाले, त्यांच्याविषयी मी ऐकलं आहे. सार्वजनिक सभेच्या सभांना ते नित्य येत असत. पण आता त्यांचे विचार बदलले आहेत. ते ऐकायला हवेत. उद्याच आपण जाऊ आणि त्यांना भेटू असे म्हणून बळवंतराव आपल्या खोलीत परतले. वासुदेवराव चांगले उंच निंच आणि बळकट अंगकाठीचे होते. त्यांची नजर केवळ पेटलेली अशी होती. बळवंतरावांना पाहून ते म्हणाले, तुम्ही कॉलेजातील तरुण मंडळी इतरांपेक्षा शहाणी आणि विचारी, पण तुमचं शहाणपण सगळं स्वहितासाठी खर्च होतं. आपल्याला मोठ्या पगाराची नोकरी कशी मिळेल याचीच तुम्हाला चिंता. आपल्या देशबांधवांचं भलं करावं, त्यासाठी झिजावं असं तुमच्या मनातही येत नाही. बळवंतराव या सरबत्तीने अंमळचकितच झाले. पण मग त्यांनी स्वतःला सावरले. हा आपला एक अपसमज आहे. त्या गोष्टींचा आम्ही देखील विचार करीत असतो. वासुदेवराव म्हणाले, नुसता विचार उपयोगाचा नाही. खुर्चीत बसून विचार काय वाटेल तेवढा करता येतो. जीव तळमळला पाहिजे. बळवंतरावांचा नेहमीचा वावदूकपणा जागृत झाला. तळमळ म्हणजे काय? मनापासून काम करणं हेच ना? त्याही बाबतीत आमच्यातली काही मंडळी तरी कमी पडायची नाहीत. पण ह्या उत्तराने त्यांचेही समाधान झाले नव्हते. त्यांना मस्ती माहीत होती, ईर्ष्या माहीत होती, प्रयत्नांची चिकाटी माहीत होती, कुस्ती जिंकल्याचा, शिकार मारल्याचा विजयानंद माहीत होता आणि ज्ञानप्राप्तीचा निर्मळ असीम आनंदही त्यांना अनुभवला होता. पण तळमळ त्यांनी अनुभवली नव्हती. वासुदेवरावांनी आपल्या पेटलेल्या नजरेने बळवंतरावांकडे रोखून पाहिले आणि त्यांनी मान हलवली. माणसांच्या मनातली तळमळ लपून राहत नाही. ती त्यांच्या नजरेत दिसते आणि तुमच्या नजरेत मला ती आढळत नाही. बळवंतरावांना स्वभाव धर्मानुसार काही ते प्रत्युत्तर सुचले. पण आयुष्यात पहिल्या प्रथम त्यांना वाटले की ते प्रत्युत्तर कुचकामाचे आहे. त्या झपाटलेल्या माणसाशी या असल्या भाषेत बोलण्यात काही अर्थ नाही. वासुदेवराव तसेच बळवंतरावांकडे निरखून पाहत राहिले आणि म्हणाले, ती तळमळ तुमच्या मनात असती तर तुम्ही असे स्वस्थ बसूच शकला नसता. मग तुम्ही माझ्यासारखे पायी या दुष्काळानं ग्रासलेल्या मुलखात वणवण हिंडला असता. तिथली ती ओसाड पडलेली गावं, मरणोन्मुख पडलेली गुरंढोरं, पोट खपाटेला गेलेली दीनवाणी माणसं आणि जिथे तिथे पडलेली ती प्रेतं पाहून तुमची आतडी पिळवटली असती. मस्तक फिरून गेलं असतं. अहो, ज्या जन्मभूमीचे पोटी आपण जन्मलो तिच्याच पोटी ही सर्व लेकरं जन्मलेली आहेत. त्यांनी अन्ना वाचून उपाशी राहावं आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावं ही गोष्ट भयंकर नामुष्कीची आहे. बळवंतरावांना हा भावनेचा आवेश अंमळ अतिरेकीपणाचा वाटला. दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती फार वाईट आहे हे पुण्यात राहूनसुद्धा आम्हाला माहीत आहे. पण यावर उपाय काय? तुमच्या मनात काही खास योजना आहे असं ऐकलं म्हणून मुद्दाम आलो. वासुदेवराव आता एकदम सावधपणे बोलू लागले. योजना कशी आली आहे? योजना अशी काहीच नाही. पण या परिस्थितीवर तोडगा हा जहालच पाहिजे. देशी वस्त्र वापरून आणि मुलींसाठी शाळा काढून आपले प्रश्न सुटायचे नाहीत. तुम्ही येत चला म्हणजे आणखीन पुष्कळ गोष्टी तुम्हाला कळतील. हातात प्रत्यक्ष शस्त्र घेण्याचा प्रसंग आला तेव्हा पटवर्धन गारठले. परंतु बळवंतराव मात्र आता झपाटल्यासारखे झाले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक नवे जबरदस्त आव्हान मिळाले होते आणि जितके आव्हान मोठे आणि जबरदस्त तितके ते हिरिरीने स्वीकारायचे ही मुळी त्यांची प्रकृतीच होती. वासुदेव बळवंतांच्या गोटात ते सामील झाले. लहुजे बाबांच्या आखाड्यात जाऊन ते दांडपट्टा आणि तलवार चालवायला शिकले. बंदूक चालवायचा त्यांनी अभ्यास केला. त्याच आखाड्यात ज्योतिबा फुले देखील याच गोष्टी शिकले होते. इंग्रज सरकारला पालथे घालता यावे म्हणून ही तयारी त्यांनी आपल्या बाजूने करून ठेवली होती. गुलटेकडीवर वासुदेव बळवंतांचे सहकारी जमत. तेव्हा बळवंतराव तेथे हजर असत. मग तेथे युद्धकलेचे धडे गिरवले जात. दोन्ही हातात पट्टे चढवून भोवताली पडलेल्या सशस्त्र माणसांच्या गराड्यातून उड्डाण करून बाहेर कसे पडायचे त्याचे प्रात्यक्षिक वासुदेवराव करून दाखवीत. अवघड भिंतींवर चढून कसे जावे याचे धडे मिळत. वासुदेवराव कोणा सरदाराचा घोडा घेऊन येत आणि घोडदौडीचे आपल्या सहकाऱ्यांना शिक्षण देत.
रानावनात काट्याकुट्यातून त्यांना धावायला लावत. युद्धाचे हे खेळ खेळून तरुण मंडळींना कैफ चढल्यासारखे होई. असे वाटे की आत्ताच इंग्रजांवर तुटून पडावे आणि सपासप सगळ्यांना कापून काढावे. या फंदात पडल्यामुळे हल्ली बळवंतरावांचा मुक्काम पुष्कळदा गावातच असे. रात्री देखील ते बाहेर असत. ते कुठे गेले, काय करतात याचा घरच्या मंडळींना पत्ताच नसे. गोविंदरावांना काळजी वाटू लागली. बळवंतराव कसल्या तरी फंदात पडले आहेत हे स्पष्टच होते, पण एकंदर प्रकार काय आहे ते कळत नव्हते. तरुण वय होते, शरीर चांगले कमावलेले होते, वृत्ती हूड आणि स्वच्छंदी होती. अशा परिस्थितीत भलतासलता काहीतरी नाद लागला नसेल ना, अशी ही शंका एकदा त्यांच्या मनाला चाटून गेली. त्या काळच्या पुण्यात असे होणे काही अशक्य नव्हते. गोविंदराव काकूंच्या जवळ त्या बाबतीत कुजबुजत. सत्यभामेच्या कानावर ही कुजबूज अर्धवट पडे आणि ती अस्वस्थ होई. तिला वाटे की नवऱ्याला याबाबतीत एकदा विचारावे, पण इतका धीर तिला होत नसे. शेवटी गोविंदरावच एकदा बळवंतरावांना म्हणाले, अरे बळवंतराव, हल्ली कसल्या उद्योगास आहेस तू? सारखं वेळी अवेळी तुझं येणं जाणं असतं तरी कुठे? लहुजी बुवांच्या आखाड्यात जातो, जरा 4 गोष्टी शिकून घेत आहे. बळवंतरावांनी खुलासा करून टाकला. अरे बाबा, तालीमबाजीचा सुद्धा असा अतिरेक करणं बरं नव्हे. तू आता ग्रॅज्युएट होणार, कुठे नोकरी नाही तर वकिली करणार. तुला कुस्तीगीर थोडंच व्हायचं आहे. पण त्यात बिघडलं काय? परीक्षेला अजून बराच अवकाश आहे. या गोष्टी पुढे प्रौढपणे का शिकता येणार आहेत? गोविंदरावांनी मग आपली खरी काळजी व्यक्त केली. बरं, शिकायचं तर शिक, पण असा वेळी अवेळी कुठे जात येत असतोस? बळवंतरावांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मग ते मोठ्याने हसले. काका, तुम्ही यत्किंचितही काळजी करू नका. गैर असं मी काहीही करत नाही. तसल्या गोष्टींचा मला मनस्वी तिटकारा आहे. करतो आहे ते काहीतरी चांगलंच करतो आहे. याहून जास्त मला सांगता यायचं नाही आणि म्हणून तुम्ही काही विचारू नये. सत्यभामेचा जीव भांड्यात पडला. अर्थात अशी कोण जाणे, पण तिला या गोष्टीची खात्री आधीपासूनच होती. स्त्रियांना उपजत बुद्धीनेच या गोष्टी कळतात. पण तिचे कुतूहल पुरे झालेले नव्हते. म्हणून रात्री एकांतात भेट झाल्यावर तिने विचारले, हल्ली इतकं काय उद्योगात असायचं असतं? बळवंतराव हसून म्हणाले, या गोष्टी तुम्हा बायकांना कळण्यासारख्या नाहीत आणि तुम्हाला सांगण्यासारख्याही नाहीत. मी मघा काकांना सांगितलं तेच तुला सांगतो. गैर असं काहीही मी करत नाही, करणार नाही, तेव्हा तू निश्चिंत अस. बळवंतरावांना वाटलं की आपण अगदी रास्त आणि समाधानकारक असे उत्तर दिले, पण सत्यभामेला ते बोलणे परकेपणाचे वाटले. ती खट्टू झाली.